सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। मुझी एक गाल बुध, सिंधी माइटियूं खुटियूं नथी, सिर्फ जरूरत है एक सुठे जरिए जी। तो जरियो आहे रिश्तो.com। रिश्तो.com जो इहो ही उद्देश्य आहे, कराइणी आहे सिंधीअ जी सिंधीअ सां माइटी। हलो ॾेखारियांव थी। तव्हांजी चॉइस जे हिसाब सां हिते घर मिलंदा, छोकरो हुजे या छोकरी, सभिनी खे मिलंदी हिते माइटी। रिश्तो.com जी इहा ई आहे ख़ासियत। आधुनिक दौर आहे, कमायो पढ़ो लिखो पर सिंधियत खे बिखरण न ॾिजो। सिंधियुनि सां रिश्तो जोड़जो रिश्तो.com सां गॾु। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। अब आंखों की जांच और उपचार के लिए उल्लासनगर के नागरिकों को अन्य शहरों का रुख करने की जरूरत नहीं पड़ेगी। मंगलवार को उल्लासनगर के सरकारी सेंट्रल हॉस्पिटल में आंखों से संबंधित उपचार के लिए एक आधुनिक कक्ष नेत्र शैल्य चिकित्सा ओपीडी का उद्घाटन उल्लासनगर शहर के आमदार कुमार एलानी के हाथों संपन्न हुआ। इस नई सुविधा से उल्लासनगर शहरी नहीं बल्कि आसपास के इलाकों के नागरिकों को भी आंखों के रोग और शैल्य चिकित्सा की आधुनिक सेवाएं उपलब्ध होंगी। इससे मरीजों के समय और पैसे दोनों की बचत होगी तथा उन्हें बेहतर स्वास्थ्य सुविधा अपने ही शहर में मिल सकेगी। पहले आपके हाथ से होगा, इंस्टॉल हुआ है क्या है, रेडी करके रखें। मेडिकल वाले जीएमसी हम अच्छा इस उद्घाटन अवसर पर डॉक्टर नंदपुरकर, साकिब गोड़े, डॉक्टर संतोष वर्मा, सेंट्रल हॉस्पिटल के मुख्य डॉक्टर मनोहर बंसोड़े, डॉक्टर स्वाति रोकड़े, मंगला चांडा समेत कई गणमान्य लोग वहां उपस्थित रहे। आज मध्यवर्ती रुग्णालय उल्लासनगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं। या शिबिरासाठी आम्ही आवर्जून माननीय आमदार साहेब आणि माननीय डीडी साहेब आणि त्याचबरोबर इतर मान्यवर यांना आमंत्रित केलेले होते। यांनी येऊन मार्गदर्शन केलेले आहे आणि अद्यावत नमो नेत्र संजीवन कार्यक्रमांतर्गत अद्यावत यंत्रसामग्री ज्यामध्ये इन्स्टॉल केलेली आहे। असं नेत्र विभाग ओपीडी मध्ये त्यांच्या हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि आजपासून नेत्र संजीवन कार्यक्रमामध्ये डोळ्याची इत्थंभूत तपासणी संबंधित वैद्यकीय अधिकारी, संबंधित नेत्ररोग तज्ञ यांच्याकडून विशेष तपासणी होऊन त्यांना पुढील उपचारासाठी ऑपरेशन म्हणा किंवा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणा अशी सगळी सोय उपलब्ध होणार आहे। आणि त्याचबरोबर या स्वस्थ नारी सशक्त परिवार हा 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत होणारा जो अभियान आहे, या अभियानामध्ये ज्या ज्या लाभार्थी येतील त्या सर्वांची तपासणी सर्वांगाने होणार आहे। म्हणजे सर्व तपासण्या म्हणजे कोणताही डिसीज असू जा, असंसर्गजन्य आजारामध्ये हायपरटेन्शन, डायबिटीज, कॅन्सर हे दुर्गम आजार सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये तपासणी करून उपचार करणार आहोत। त्याचबरोबर टीबी सारख्या आजाराचे पण याच्यामध्ये निदान होणार आहे, उपचार होणार आहेत। त्याचबरोबर वॅक्सिनेशन सुद्धा होणार आहे आणि हे सर्व तपासणी केलेले लाभार्थी यांना पुढे फक्त ह्या 15 दिवसाच्या सेवा पंधरवड्यातच नाही तर दुरुस्त होईपर्यंत आपण कार्यक्रम
घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर एक विशेष बाब म्हणजे नमो नेत्र संजीवन या कार्यक्रमामध्ये साकीब गोरे देवाभाऊ या योजनेतून लाभार्थ्यांना चष्म्याचे वाटपही करण्यात आलेले आहे। मोफत चष्मे आणि मोफत शस्त्रक्रिया नमो नेत्र संजीवन हा कार्यक्रम हा स्वस्थ नारी सशक्त परिवार यामध्ये मर्ज करून आम्ही हा यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जय हिंद, जय भारत। हा जो अभियान राबवलेला आहे हा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान राबवलेला आहे। हा केंद्र शासनाचा कार्यक्रम आहे आणि यात 12 वर्षाच्या वर ज्या मुली आहेत किंवा ज्या गरोदर माता आहेत, स्तनदा माता आहेत, ह्या सगळ्यांना आपण मोफत तपासण्या करणार आहोत। या 20 अशा तपासण्या आहेत ज्या इथे मोफत होणार आहेत। त्यावर आपण उपचारही देणार आहोत आणि त्यात आपण काही स्पेशलिस्ट लोक बोलवले आहेत, डॉक्टर बोलवले आहेत, ते पण इथं आपल्याला कन्सल्टेशन करणार आहेत। आणि सांगायचं असं तर आपला समाज एक पुरुष प्रधान देश आहे, तर कुठेतरी तो स्त्री आणि पुरुषाचा भेदभाव असतोच। तर कुठेतरी सरकारने जो महिलाचं आरोग्य आहे त्याच्यावर जास्त भर देऊन हा भेदभाव मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मी सगळ्यांना हेच सांगेल की सगळ्या महिलांना की जेवढा होईल त्याचा एवढा लाभ घ्यावा। आणि टायमिंग काय ठेवलेलं आहे सेंट्रल हॉस्पिटल मध्ये? टायमिंग काय ठेवलेलं आहे? 9 to 5 PM। आजच्या दिवशी तसं तर 24 तास आहे। बरेच लोक चांगले आले। मॅडम जो टायमिंग तुम्ही काय सांगाल, टायमिंग कुठपर्यंत ठेवलाय, कसा ठेवलाय? हा जो कार्यक्रम आहे आपण 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत राबवणार आहोत आणि हा टायमिंग जे आहे ते आपण 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत ठेवलेला आहे। हा ब्लू ब्लॉक चष्मा आहे काच आणि केटी आहे बघा, डी मॉडेल आहे। सहसा हा मार्केटमध्ये तुम्ही गेले तर 900 ते 1200 रुपयाला दुकानात भेटल। हा चष्मा देवाभाऊच्या नावाने, हा देवाभाऊ चष्मा आहे। हा चष्मा देवाभाऊच्या नावाने सर्व लोकांना आम्ही फ्री देतो। 34 वर्षाने आमची ही सेवा सुरू आहे। ह्या गृहस्थाला दृष्टीदोष होता, एक चष्म्यामुळे माणसाची प्रगती थांबते, माणसाचा काम खुंटतो, म्हणून आम्ही सेवा करतो। आणि प्रत्येक मनुष्याने एक विचार करावा, आपल्याला देवाकडे जायचं आहे, आपल्या हातातनं काहीतरी चांगला काम घडला पाहिजे। मी साकीब गोरे, दृष्टिमित्र विजन फ्रेड, माझं काम या देशातही चालू आहे। 34 वर्षाने 3 वर्षाने देशाच्या बाहेर गेलेला आहे। ज्याही देशात मी जातो अभिमानाने भारतीय म्हणून बोलतो आणि प्रत्येक देश तिथले नागरिक माझं स्वागत करतात। कारण आत्मनिर्भर समाजसेवा दृष्टीमध्ये जगामध्ये करणाऱ्या फक्त 10 लोकांमध्ये क्रमवारीत माझं नाव आलेलं आहे। आणि नेपाळमध्ये WHO, IPB आणि UN यांच्या समिटमध्ये सिस्टम लीडर जगातील 2025चा अवॉर्ड दृष्टिमित्र विजन फ्रेंड साकीब गोरे मला देण्यात आलेला आहे। फक्त सेवा, कोणती NGO नाही आहे, कोणाकडून मी पैसे घेत नाही, स्वतः कमवतो आणि सेवेवर खर्च करतो। याच्यासाठी का दृष्टी नाही तर सृष्टी नाही आणि मनुष्याच्या प्रगतीचा मुख्य स्रोत हा डोळा आहे। आज मध्यवर्ती रुग्णालयामध्ये नेत्रहीनचं जे ऑपरेशन होणार, चेकअप होणार, त्याचं उद्घाटन झालेलं आहे। काय सांगाल तुम्ही? आज सेंट्रल हॉस्पिटलला पण आले। आता ही जी संकल्पना आहे माननीय पंतप्रधानांची, दूर अंदेश बडा तंग नजर होता है, ही दूरदृष्टी आहे पंतप्रधानांची। त्यांनी ही संकल्पना नमो नेत्र संजीवनी ही संकल्पना ही कडी का या कार्यक्रमाबरोबर जुळवली, याचं मुख्य कारण असं आहे की विकसित भारत 2047 जो महत्त्वाकांक्षी ध्येय माननीय पंतप्रधानांचा, त्यांचा मुख्य स्रोत हा डोळा आहे। तुमचा डोळा, तुमची नेत्र जर, तुमचा डोळा जर सक्षम आहे तर प्रगती सक्षम आहे। कारण एज्युकेशन घ्या, प्रोडक्टिव्हिटी घ्या, काही घ्या, 3 माणसाच्या आयुष्यात बदल आहेत। लहानपण, शिक्षण 80% डोळ्याने घेतला जातो। तारुण्य, काम, डेव्हलपमेंट हा 80% डोळ्याने केला जातो। आणि म्हातारपण, मोतीबिंदू, जर आपण मोतीबिंदूकडे लक्ष नाही दिला तर तुम्हाला 100% काचबिंदू होणार त्याचा आणि दृष्टी आयुष्यपर्यंत संपून जाणार। ह्या तिन्ही बदलांमध्ये दृष्टीचा फार महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचं स्थान आहे। आणि माणसाच्या आयुष्यातील, शरीरातील 5 मुख्य अवयवांपैकी
डोळा हा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. ते याच्यासाठी का सृष्टीवरील सर्व जे हालचाली आहेत ते दृष्टीने मेंदूकरवी पुरवल्या जातात आणि मग मेंदूच्या आदेशाने माणूस कार्यरत राहतो. म्हणून प्रत्येकाने दृष्टीकडे लक्ष द्यावा आणि दृष्टी सक्षम करावी ही नम्र विनंती. नमस्कार. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.